नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अशोक मते सर्वांचं माइंड पॉवर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आपण स्टॅटिस्टिक्सची सिरीज पाहत आहोत। या सिरीजमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये स्टँडर्ड डेविएशन कसं काढायचं हे पाहिलं, परंतु ग्रुप डेटाचं स्टँडर्ड डेविएशन कसं काढायचं आपण पाहिलं। आज आपण अनग्रुप डेटाचं स्टँडर्ड डेविएशन कशा पद्धतीने काढायचे आपण आज पाहणार आहोत। साधारणतः परीक्षेमध्ये अशा पद्धतीने प्रश्न दिला जातो। अशा पद्धतीने डाटा, वैयक्तिक डाटा आपल्याला या ठिकाणी दिला जातो। अनग्रुप डेटा 15, 12, 10, 9, 17, 14, 7 अशा पद्धतीने असा आडवा डाटा परीक्षेमध्ये उदाहरण दिलं जातं आणि याचं स्टँडर्ड डेविएशन काढा असं आपल्याला त्या ठिकाणी विचारलं जातं। आणि माझं याचं स्टँडर्ड डेविएशन काढत असताना आपल्याला अगोदर याचं मीन काढतो आणि स्टँडर्ड डेविएशन पण आपण त्या ठिकाणी काढतो। आता लक्षात द्या, इथं हा एक्स आहे, समेशन एक्स करूया आपण। समेशन एक्स यांची बेरीज आपल्याला करायची, यांची बेरीज आपली या ठिकाणी ते 84 आणि आपला एन आहे नंबर ऑफ नाउन्स किती आयटम आहेत 1 2 3 4 5 6 7 म्हणून हे एन आहे इथं 7। ठीक आहे, याच्यानुसार आपण आपला मीन पण काढतो आणि नंतर स्टँडर्ड डेविएशन आपल्याला काढतात। आता इथं मात्र याचा एक्स वर्ग करायचा आहे लक्षात। अल्टरनेटिव्ह मेथडनुसार आपण या ठिकाणी हा स्टँडर्ड डेविएशन काढतो। यामध्ये याचा वर्ग करायचा आहे, 15 चा वर्ग येतो 225, 15 गुणिले 15 बरोबर 225, 12 गुणिले 12 बरोबर 144। या एक्सचा आपण वर्ग करतो आहोत। 10 चा वर्ग आहे येतो 100, 9 चा वर्ग 81 बरोबर आहे। त्यानंतर 17 चा वर्ग 289, 14 चा वर्ग या ठिकाणी येतो 196 आणि 7 चा वर्ग 49। अशा पद्धतीने आपल्याला आपण हे एक्सचा जे पद्धत दिलेलं आहे त्या एक्सचा आपण वर्ग करून घेतलेला आहे आणि इथं आपल्याला समेशन एक्स स्क्वेअर करायचं आहे। हा एक्सच्या वर्गाचं बेरीज आपल्याला या सर्व संख्यांची बेरीज करायची आहे आणि या संख्येची बेरीज येते 1084। ओके मित्रांनो, यानुसार आपण बघा आता इथे मीन पण काढता येतो। मीन कसा काढतो, एक्स बार हे मीनचं चिन्ह आहे, समेशन एक्स भागिले एन ही सरासरी असते। म्हणजे या सर्व संख्येची बेरीज भागिले किती संख्या आहेत त्यांनी भागाकार द्यायचा आहे। 84 भागिले 7 बरोबर 7 1 7 आणि 7 2 14 म्हणजे 12। हा आपल्या याचा काय झाला, मीन झाला। ओके, आता अशा पद्धतीचं जर उदाहरण आलं तर याचं स्टँडर्ड डेविएशन कसं काढायचं बघा। याचं सूत्र SD ज्याला आपण सिग्मा असं म्हणतो, सिग्मा बरोबर बघा वर्गमुळात समेशन एक्स स्क्वेअर वजा कंसात समेशन एक्स वर्ग कंसाचा वर्ग भागिले एन आणि या सर्वांना भागिले एन वजा 1। अशा पद्धतीने हे सिग्मा काढायचं अल्टरनेटिव्ह पद्धतीनुसार हे सूत्र आहे। जर अशा अनग्रुप डेटा असेल तर आपल्याला या पद्धतीने त्याचा आपण SD काढू शकतो। आता बघा या सर्वांचे आपण हे सर्व जे सूत्र दिलेलं आहे, सूत्रातील सर्व पदांची संख्या आपण काढून घेतलेली आहे। संख्या आपल्याला सूत्रामध्ये टाकायची, त्यानुसार आपल्याला गणित सोडवायचं आहे। आता समेशन एक्स स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी आलेला आहे 1084। आपण वर्गमूळ 1084 वजा समेशन एक्स किती आहे 84 आहे नुसतं। 84 चा वर्ग आपल्याला एन किती आहे 7 आहे तर भागिले 7 आणि इथं एन वजा 1 म्हणजे 7 वजा 1। अशा पद्धतीने आपल्याला सूत्रामध्ये इथं मांडणी करायची। आता 1084 वजा 84 चा वर्ग किती येतो हे आपल्याला दूर काढून घ्यावं लागेल। 84 चा वर्ग येतो 7056, 7056 भागिले 7 वजा 7 वजा 1 म्हणजे 6। अशा पद्धतीने आपण इथं एक 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 गणिती क्रिया आपण करत चाललेलो आहोत। त्यानंतर आपल्याला 1084 वजा याचा भागाकार करून घ्यायचा आहे 7056 भागिले 7 आणि याचा भागाकार येतो 1008। सर्व गणिती क्रिया कॅल्क्युलेटर आपल्याला करायचे आहे भागिले 6। आता बघा ज्यावेळेस 1084 वजा 1008 करतो त्यावेळेस त्याचा भागाकार येतो 76 भागिले 6। 76 भागिले 6 याचा भागाकार केला तर भागाकार येतो 12.67
आणि 12.67 ज्यावेळेस वर्गमूळ आपण काढतो त्यावेळेस आलेलं उत्तर येतं 3.55. म्हणजे हा आपला SD आलेला आहे मित्रांनो, 3.55. अशा पद्धतीने अनग्रुप डेटा ज्यावेळेस दिला जातो त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीने प्रमाण विचलन करावं लागतं. काय एकदम सोपं आहे. एक्स आपण जो डेटा असा आडवा दिला जातो त्याला एक्स म्हणजे एक्स कॉलम मध्ये त्याचा सरळ अशी उभी मांडणी करायची, कॉलम करायचे, त्या सर्वांची आपल्याला बेरीज करायची म्हणजे समेशन एक्स येतं. त्यानुसार एन आपला 7 आहे, त्यानुसार आपण मीन काढतो आणि या एक्सचा स्क्वेअर आपल्याला त्या ठिकाणी करायचा. एक्स स्क्वेअर केला आणि त्या स्क्वेअरची आलेली बेरीज त्याला समेशन एक्स स्क्वेअर आपण म्हणतो. आणि हे सर्व आपल्याला या सूत्रामध्ये मांडायचे आणि यानुसार अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला इथं प्रमाण विचलन काढता येतं.